चला भोगीची भाजी बनवतो, मिक्स भाजी आपण. हे बघा, तेल शेंगदाणे भाजून घेतल्यात, वांगी तेल टाकून घेतलं आहे, त्याच्यामध्ये ओला कांदा चिरून टाकलेला आहे, तो चांगला भाजून घ्यायचा. कढीपत्ता टाकला आहे, तो पण चांगला भाजून घ्यायचा असा. वरून कोथिंबीर टाकली, थोडी टाकली. हा मसाला आहे, लसूण खोबरं थोडी कोथिंबीर जिरं टाकून बारीक करून घेतला आहे, तो पण भाजून घ्यायचा व्यवस्थित. हळद टाकली आहे जरा, गरम मसाला थोडासाच टाकायचा, हे घरचं तिखट लाल तिखट, हे चांगलं भाजून घ्यायचं. असं मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं. आणि ही भाजी भोगीची भाजी, मिक्स भाजी चांगली परतून घ्यायची, अशी परतून घ्यायची. आणि ह्याच्यात गरम पाणी टाकायचं, असं थंड पाणी टाकायचं नाही. गरम पाणी टाकलं चवीला छान लागते भाजी ही. हो, कोथिंबीर राहिलेली थोडी वरून टाकायची अशी. मग चवीनुसार मीठ टाकायचं. शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आणि तेल पण. तेल आणि शेंगदाणे ह्याचं दोन्हीचं कूट मी टाकते भोगीच्या भाजीमध्ये. अख्खे तेल काय टाकत नाही मी, असे जास्त पण बारीक नाही मोठे नाही, असं टाकायचं. छान लागते भाजीत. एक सारखं करून घ्यायची ही आमटी, शिजून द्यायची. नंतर भाकरी तोपर्यंत करून घेऊया. भाकरीला असे वरून तेल लावायचे. भोगीच्या भाजीमध्ये मी वांगी, वाटाणा, गाजर, पालकची भाजी, मेथीची भाजी, नंतर पावटा, घेवडा, शेवग्याची शेंग काही भेटली नाही मला, हे सगळं टाकले. चाकोताची भाजी, हे सगळं चिरून धुवून स्वच्छ आधीच निवडून घेतलेलं होतं मी. त्याची भाजी आहे. अशी भाकरीला वरून पण तेल लावून घ्यायचं. पाण्याबरोबर ते चिटकून राहतात असे वरती. छान होते भाकरी अशी पण. थापताना वरून लावायचे आणि पलटी टाकल्यावर असे वरून तेल लावायचे, म्हणजे सुटत नाहीत ते बाजूला, भाकरी बरंच राहतात. अशी भाजी शिजून द्यायची छान. बघा कसा कट आलाय छान असा. ह्याच्यामध्ये जास्त काही मसाला वगैरे वापरलेला नाही, थोडं थोडं घातलेलं आहे मी. अशी पण भोगीची भाजी बघा कशी झाली छान.